हॅलो एव्हरीवन. आणि 12वी बोर्डमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट्सवरती अपडेट्स येत आहेत आणि पुन्हा एकदा आता एक नवीन अपडेट आलेली आहे जी MST CETच्या एक्झाम डेट्स बाबतीत आहे. आत्ताच आपण ऐकलं होतं की MST CETची एक्झाम बाबा किती वेळा होणार आहे, वर्षातून एकदा होणार आहे की 2 वेळा होणार आहे, आणि याच्यावरती बरेच दिवस झालं चर्चा चालू होती. आणि त्याच्यानंतर हे फायनल झालं की MST CETची एक्झाम ही वर्षातून 2 वेळा घ्यायची. ज्याप्रमाणे JEE मेन्सची एक्झाम घेतली जाते बाळाओ, त्याप्रमाणे MST CETची पण एक्झाम 2 वेळा घ्यायचा निर्णय घेण्यात आला. आणि यावर्षी ही एक्झाम, यासाठी एक मी व्हिडिओ पण केला होता, कदाचित बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असेल. आणि जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तरी तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय की MST CETची एक्झाम कोणत्या कोणत्या वेळी होणार आहे, कारण याच्याविषयी आता फायनल डिसिजन झालेलं आहे की MST CETची एक्झाम ही वर्षातून 2दा होणार आहे. ज्याप्रमाणे JEE मेन्सची एक्झाम ही वर्षातून 2दा होते, जानेवारीमध्ये एक अटेम्प्ट आणि एप्रिलमध्ये, त्याप्रमाणे यावर्षीपासून MST CETची पण एक्झाम 2 वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि नक्कीच हा निर्णय विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी असू शकतोय किंवा नक्कीच याचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतोय, कारण जे विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये चांगलं प्रिपरेशन करू शकणार नाहीत किंवा कोणत्याही कारणास्तव त्यांना ती एक्झाम देता येणार नाही, तर त्यांना नेक्स्ट एक्झाममध्ये पुन्हा एक चान्स मिळेल आणि त्याच्यामध्ये ते फायनल एक्झाम देऊन चांगला स्कोर मिळवू शकतात. म्हणजे MST मुलांसाठी ही गुड न्यूज आहे की ही एक्झाम वर्षातून 2 वेळा होणार आहे. आता बरेच दिवस झाले अपडेट येत आहेत. लास्ट टाइम झालं बोर्डचं अपडेट आलं, त्याच्यानंतर बोर्डचं टाइम टेबल आलं, त्याच्यानंतर JEE मेन्सची अपडेट आली, त्याच्यानंतर MST CETच्या 2 वेळा एक्झाम होणार आहेत याचं अपडेट आलं, आणि आता फायनल आलं की MST CETच्या संभाव्य डेट्स म्हणजे एक्झाम केव्हा होऊ शकते. कारण बरेच दिवस झाले याच्यावरती चर्चा चालू होती की MST CETची एक्झाम 2 वेळा तर होणार आहे, पण कोणत्या वेळी होणार आहे, म्हणजे डेट्स काय असणार आहेत त्याच्या, याविषयी मुलांना थोडीशी एक उत्सुकता होती की एक्झाम कधी असणार आहे. कारण आपण बघायला गेलं तर एप्रिलमध्ये याच्या अगोदर CETची एक्झाम व्हायची, त्याच्यानंतर मेच्या फर्स्ट वीकमध्ये असते नीटची एक्झाम, आणि मेच्या लास्ट वीकमध्ये असते JEE ॲडव्हान्सची एक्झाम, आणि त्या दरम्यानच मध्ये कुठेतरी MST CETची एक्झाम होणार हे फायनल होतं आणि त्याप्रमाणे डेट्स आलेले आहेत. पण त्याच्या अगोदर ज्यांनी MST CETची एक्झाम 2 वेळा होणार आहे हे लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं नसेल तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी थोडंसं शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतोय की आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं की MST CETची एक्झाम ही 2 वेळा म्हणजे 2 टप्प्यात घेण्याचा हा फायनल डिसिजन झालेला आहे. ज्याच्यामध्ये काय मेन्शन केले बघा, पहिली परीक्षा ही एप्रिल 2026 आणि दुसरी परीक्षा ही मे 2026 मध्ये आयोजित करण्यात येईल. म्हणजे या 2 एप्रिल आणि मे या सलग 2 महिन्यांमध्ये 2 एक्झाम होणार हे फायनल झालं होतं, पण त्याच्या डेट्स आपल्याला काही मिळाल्या नव्हत्या. पण ह्या ज्या 2 एक्झाम होणार त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत. जसं की आपल्याला माहिती पाहिजे, विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी परीक्षा ऐच्छिक असेल. याचा अर्थ तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट हा द्यायलाच पाहिजे. जर बाळाओ तुम्ही फर्स्ट अटेम्प्टची एक्झाम म्हणजे तो फॉर्म भरला असेल तर आणि तरच तुम्हाला CET सेलकडून सेकंड अटेम्प्टसाठी ॲलो केलं जाईल, म्हणजे तरच तुम्ही सेकंड अटेम्प्टचा फॉर्म भरू शकताय. जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टची एक्झाम दिली नसेल तर तुम्हाला सेकंड अटेम्प्टसाठी जाता येणार नाही. त्यामुळे पहिली रिक्वेस्ट आहे ही सर्व MST CET ॲस्पायरंट्सना, तुम्ही न चुकता फर्स्ट अटेम्प्टचा फॉर्म सर्वांनी भरा. आणि जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुमचा स्कोर वेल असेल म्हणजे खूप चांगला असेल तर सेकंड अटेम्प्टला जायलाच पाहिजे अशी काही कंडिशन नाही, पण तुम्ही सेकंड अटेम्प्ट पण देऊ शकताय. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असं असते की बाबा मी पहिले एप्रिलपर्यंत अभ्यास करतो आणि मेच्या अटेम्प्टमध्ये मी एक्झाम देतो, म्हणजे डायरेक्ट मी लास्ट अटेम्प्ट भरतो आणि त्याच्यामध्ये मी चांगला स्कोर मिळवतो, तर तसं तुम्हाला ॲलो केलेलं नाही. कोणत्याही MST CET ॲस्पायरंटला डायरेक्ट सेकंड अटेम्प्ट देता येणार नाही. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की तुम्हाला कोणत्याही कंडिशनमध्ये फर्स्ट अटेम्प्ट देणं हे बंधनकारक असेल. जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट दिला नसेल तर तुम्हाला सेकंड अटेम्प्टसाठी अप्लाय करता येणार नाही. त्यामुळे ही काळजीपूर्वक फॉर्म भरतेवेळी ही काळजी घ्या की आपण बाबा फर्स्ट अटेम्प्टचा फॉर्म भरायचा आहे. हां, याच्यामध्ये पण तुम्ही फर्स्ट अटेम्प्टचा फॉर्म भरला आणि तुम्ही एक्झाम नाही दिली तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही फर्स्ट अटेम्प्टला इन आहे म्हणजे फॉर्म भरलेला आहे, तुम्ही डायरेक्ट सेकंड अटेम्प्ट भरून जाऊ शकताय. पण फर्स्ट अटेम्प्टचा फॉर्म भरणं हे कंपल्सरी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. आणि याप्रमाणे म्हणजे फायनल केलं होतं की 2 वेळा एक्झाम होणार आहे आणि याच्यावरती आपण इन डिटेल एक व्हिडिओ बनवलेला आहे. हवं तर तुम्ही तो व्हिडिओ आपल्या अभिनव सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पुन्हा एकदा बघू शकताय. आता याच्यावरती चर्चा झाली होती की 2 वेळा एक्झाम होणार, पण
एप्रिलमध्ये केव्हा होणार, मिडला होणार की एंडला होणार की सुरुवातीला होणार, आणि मे मध्ये एक्झाम केव्हा होणार याची मुलांच्या मध्ये थोडीशी उत्सुकता होती. आणि आता MST CET सेलकडून याच्या एक संभाव्य म्हणजे टेंटेटिव्ह डेट्स डिक्लेअर करण्यात आलेले आहेत की ही एक्झाम केव्हा होऊ शकते. क्लिअर. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर MST CET ची एक्झाम बघा, CET परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर 24 मार्च पासून प्रारंभ. आता 24 मार्च पासून ह्या एक्झाम स्टार्ट होणार आहेत. मग त्याच्यामध्ये सगळ्या MST CET एक्झाम आहेत, याच्यामध्ये फक्त तुमच्या इंजिनिअरिंगच्या किंवा फार्मसीच्या CET नाही. 24 मार्च पासून चालू होणाऱ्या अभ्यासक्रम त्याच्यामध्ये मग B.Ed आहे, LLB आहे, BPEd आहे, B डिझाईन आहे, B.Ed M.Ed आहे, त्याच्यानंतर BCA, BBA, BM, DPM, नर्सिंग, MPEd सगळ्या एक्झाम्स याचा स्टार्ट होतोय. केव्हापासून स्टार्ट होतोय? 24 मार्च पासून ह्या एक्झाम स्टार्ट होणार आहेत. पण आपले जे MST CET चे ॲस्पायरंट्स आहेत, म्हणजे जे इंजिनिअरिंगसाठी किंवा फार्मसीसाठी ज्या MST CET च्या एक्झाम देणार आहेत त्यांची, आता बघा इथं एक हेडलाईन आहे, इंजिनिअरिंगची CET 11 एप्रिलला होणार. तुम्ही जर बघितलं असेल बाळाओ तर मागच्या वर्षी पण इंजिनिअरिंगची MST CET ची एक्झाम ही या दरम्यानच 11 ते 15 या दरम्यानच स्टार्ट झाली होती आणि 19 ते 23 एप्रिलपर्यंत ही एक्झाम चालली होती. म्हणजे MST CET चा फर्स्ट अटेम्प्ट यावेळी दरवर्षीप्रमाणे एप्रिलमध्ये सेकंड वीकमध्ये एक्झाम व्हायची त्याप्रमाणे हा सेमच अटेम्प्ट ठेवलेला आहे. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट हा एप्रिलचा सेकंड वीक असणार आहे. आता याच्यामध्ये बघा, या विषयांच्या 2दा परीक्षा होणार. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर MST CET PCM म्हणजे ज्यांचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स जे इंजिनिअरिंगसाठी इच्छुक आहेत मुलं, त्यांच्या ज्या MST CET च्या एक्झाम आहे ती प्रथम परीक्षा म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे आपला 11 एप्रिल ते 19 एप्रिल म्हणजे 11th एप्रिल टू 19th एप्रिल या दरम्यान आपला फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे. आणि हा फर्स्ट अटेम्प्ट सर्व विद्यार्थ्यांना देणं बंधनकारक आहे. बंधनकारक याचा अर्थ जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टचा फॉर्म भरला असेल तर सेकंड अटेम्प्टला क्वालिफाय, जर फर्स्ट अटेम्प्टचा फॉर्म भरला नाही तर सेकंड अटेम्प्टलाही तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगसाठी पात्र होऊ शकत नाही. त्यामुळे ही जी एक्झाम आहे फर्स्ट अटेम्प्ट ती 11th एप्रिल टू 19th एप्रिल या दरम्यान फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे. आणि सेकंड अटेम्प्ट असणार आहे तो 14th मे टू 17th मे म्हणजे 14 मे ते 17 मे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जवळपास तुम्हाला त्याच्याही मध्ये 1 महिन्याचा गॅप मिळायला लागलाय, जेणेकरून यामध्ये पण तुम्ही चांगलं प्रिपरेशन करू शकताय. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर, कारण पॉसिबिलिटी आहे ज्याप्रमाणे जेईच्या 2 अटेम्प्टमध्ये एक्झाम होतात आणि पहिली एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट लागतो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम, त्याप्रमाणे याही वर्षी आपण अपेक्षा करतोय की फर्स्ट अटेम्प्ट झाल्यानंतर याचा रिझल्ट मिळेल आपल्याला आणि मग सेकंड अटेम्प्टची एक्झाम होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना कळेल की आपला स्कोर किती आहे आणि आपल्याला सेकंड अटेम्प्ट देण्याची खरंच गरज आहे की नाही. त्याच्यानंतर जर आपण MST CET PCB ग्रुपचा विचार केला, म्हणजे जी मुलं फार्मसीसाठी इच्छुक आहेत, जे फार्मसीसाठी प्रयत्न करत आहेत, त्या विद्यार्थ्यांची एक्झाम 21 एप्रिल ते 26 एप्रिल या दरम्यान होणार आहे. म्हणजे लास्ट टाइम PCB ची एक्झाम अगोदर झाली होती आणि PCM ची नंतर. आता यावेळी थोडंसं उलट केलंय, PCM ची एक्झाम फर्स्ट अटेम्प्ट अगोदर घेतलाय आणि PCB चा आहे तो 21 एप्रिल टू 26 एप्रिल 21 ते 26 एप्रिलच्या दरम्यान तुमचा फर्स्ट अटेम्प्ट होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्ट आहे तो आहे तुमचा 10 मे व 11 मे हे 2च दिवस आहेत. या दिवशी PCB ग्रुपच्या मुलांचा सेकंड अटेम्प्ट असणार आहे. कारण ऑल ओव्हर बघायला गेलं तर PCB साठी फार्मसीसाठी इच्छुक असणाऱ्या मुलांच्या पेक्षा नीटसाठी प्रिपरेशन करणारी बरीचशी मुलं आहेत आणि त्या दरम्यान मध्ये 3 मेला नीटची पण एक्झाम येणार आहे. त्यामुळे 10 आणि 11 या दिवशी तुमची PCB ची एक्झाम असणार आहे आणि हे बऱ्यापैकी फायनल झालेलं आहे. म्हणजे हे टेंटेटिव्ह टाइम टेबल आपल्याला जे दिलेलं आहे ऑलमोस्ट हे फायनल असणार आहे आणि या दरम्यानच तुमच्या एक्झाम्स होणार आहेत. आणि हे डिक्लेअर केलेलं आहे कोणी CET सेलनं सांगितलेलं आहे 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी सामायिक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे आणि या परीक्षा 24 मार्च पासून चालू होणार आहेत. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या PCM ग्रुपची MST CET ची पहिली प्रवेश प्रक्रिया जी पहिली प्रवेश परीक्षा ही 11 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा ही 14 ते 17 मे दरम्यान घेतली जाणार आहे.
म्हणजे याप्रमाणे हे फायनल झालेलं आहे की आपल्या एक्झाम हा पहिला अटेम्प्ट 11 एप्रिल ते 19 एप्रिल या थोड्याशा डेट फिक्स करा, कारण त्यावेळी आपल्याला प्लॅन करून स्टडी करायला पाहिजे. आणि सेकंड अटेम्प्ट असणार आहे तो 14 मे ते 17 मेच्या दरम्यान असणार आहे. सिमिलरली पीसीबी ग्रुपसाठी 21 एप्रिल ते 26 एप्रिल आणि सेकंड अटेम्प्ट 10 आणि 11 मेला असणार आहे. त्यामुळे बाळाओ, आता आपल्याला प्रिपरेशन करण्याची वेळ आलेली आहे आणि 100% जर तुम्ही बोर्डचं प्रिपरेशन करत असाल तर त्याच्यामध्ये तुमचा ऑलमोस्ट 70% सीईटीचा स्टडी कव्हर होतोय. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ॲप्लिकेटिव्ह लेवलला जावं लागेल न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. त्यामुळं तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय करणं गरजेचं आहे तर ते म्हणजे तुमचं बोर्डचं पुस्तक परफेक्ट असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर असणार आहे तुमचा MST CETचा क्रॅश कोर्स. या दोन्ही गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांसाठी घेऊन येणार आहे. याच्यामध्ये आपलं पहिलं टार्गेट असणार आहे की तुमची येणारी फेब्रुवारीमध्ये असणारी बोर्डची एक्झाम, आणि त्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू करतोय 1 hour 1 टॉपिक लेक्चर सिरीज, जी सर्वांसाठी असणार आहे फ्री. तुम्ही आपल्या अभिनव सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरती तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या विषयांचे सर्व टॉपिकचे 1-1 तासाचे व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या टॉपिकमधले महत्त्वाचे प्रश्न, इम्पॉर्टंट डेरिव्हेशन, डेफिनेशन, इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स आणि 2026 बोर्ड एक्झाममध्ये येणारे सगळे क्वेश्चन्स, संभाव्य क्वेश्चन्स म्हणजे एक्सपेक्टेड क्वेश्चन ज्याला आपण म्हणतोय ते आपण तिथं डिस्कस करणार आहे. म्हणजे एका तासाचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तो टॉपिक तुमचा परफेक्टच झाला पाहिजे. तुम्हाला बाकी कोणतंही पुस्तक किंवा बाकी कोणत्याही नोट्स रीड करण्याची गरज लागणार नाही, ही गॅरंटी आम्ही तुम्हाला देतोय. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तुमच्यासाठी लॉन्च करतोय एक MST CETचा क्रॅश कोर्स, जो असणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी, आणि याच्याही डेट्स आम्ही तुम्हाला लवकरच कळवतोय. तर हे सगळे व्हिडिओ आत्ताच मिळवण्यासाठी तुम्ही आपलं अभिनव सायन्स अकॅडमी हे यूट्यूब चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. थँक्यू.